पहिलं असं वर्ष असेल की या वर्षी चित्रपट महामंडळाचं मंडप नाहीये किंवा चित्रपट महामंडळाचे कुणीही कार्यकर्ते नाहीयेत, ऑफिस मधले लोक नाहीयेत किंवा संचालक सुद्धा नाहीयेत. काही लोकांच्या भांडणामध्ये किंवा मला अध्यक्षपद कायम मिळावं म्हणून चाललेला खटाटोप किंवा अट्टहास यामुळे शेवटी निवडणूक झाली नाही. एकतर नेस्तनाबूत करायला निघालेत काही लोक चित्रपट महामंडळाला. 55,000 सभासद असलेली सगळ्यात मोठी संस्था, या संस्थेला हरताळ फासण्याचा काही लोकांनी विडा उचललेला आहे असं म्हणावं. नमस्कार, मी चंद्रशेखर सांडवे. आज चित्रमहर्षी सन्माननीय दादासाहेब फाळके यांची 155वी जयंती. गेले अनेक वर्ष या दादासाहेब फाळके मार्गावर इथे पहिल्यांदा मुंबईमध्ये दादासाहेबांचा पुतळा बसवलाय. हे जे चौक आहे हे दादर मधील, या दादर मधील चौकामध्ये गेली अनेक वर्ष, जे माझ्या कदाचित जन्माच्या अगोदरपासून या ठिकाणी दरवर्षी 30 एप्रिलला सन्माननीय दादासाहेब फाळके यांची जयंती साजरी केली जाते. आणि आज 155वी जयंती आहे. पहिलं असं वर्ष असेल की या वर्षी चित्रपट महामंडळाचं मंडप नाहीये किंवा चित्रपट महामंडळाचे कुणीही कार्यकर्ते नाहीयेत, ऑफिस मधले लोक नाहीयेत किंवा संचालक सुद्धा नाहीयेत. अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणजे आत्ताची ताजी घटना एक सांगावीशी वाटते. जे चित्रपट महामंडळ आहे, या चित्रपट महामंडळाची आता एक वाताहताची गोष्ट अशी आहे की काही लोकांच्या भांडणामध्ये किंवा मला अध्यक्षपद कायम मिळावं म्हणून चाललेला खटाटोप किंवा अट्टहास यामुळे शेवटी निवडणूक झाली नाही. कोविडच्या नंतर गेली 6 वर्षापासून हा स्थगित आहे प्रश्न. आणि त्याचबरोबर 3 वर्षापूर्वी रवींद्र नाट्य मंदिर जिथे प्रभादेवीमध्ये आहे, तिथे गेली अनेक वर्ष 40-50 वर्षापासूनचा इतिहास आहे. त्या वास्तूमध्ये चित्रपट महामंडळाचं ऑफिस होतं. मोठी शान होती, मान होता. तिथे ते मानाने त्या ऑफिसमध्ये सगळे लोक यायचे. आज ते ऑफिस सुद्धा शिल्लक राहिलेलं नाही. मी म्हणतो जायला नाही सांगितलं, तिथून काढलं अक्षरशः सरकारने. त्याचं कारण काढलंच म्हणावं लागेल, हाकललंच म्हणावं लागेल. याचं कारण असं, 3 वर्षापूर्वी नोटीस आलेली होती की हे रिकामं करावं लागेल. 3 वर्षात कोणत्याही संचालकांनी याच्यावर ऍक्शन घेतली नाही. यापूर्वी आपल्या चित्रपट महामंडळाचा एक रीतसर व्हॉट्सअप ग्रुप आहे, किंवा त्यांच्या काही लोकांना मी म्हणालो की आपण आंदोलन करूया किंवा मी आंदोलन करतो, किती लोक साथ देतील, तर कुणीही हात वरती गेला नाही किंवा कोणी तयार नाही. जर त्या लोकांना आपण भेटलो असतो, किंवा आताचे सन्माननीय सांस्कृतिक मंत्री शेलार साहेब आज अनेक वेगवेगळे उपक्रम करतात, चांगले आहेत, दिलदार आहेत, चांगल्या मानाचे आहेत, त्यांना जर आपण विनंती केली असती तर आजही राहिलं असतं. फार अल्प भाड्यामध्ये ही जागा मिळालेली, आज ती जागा आपण गमावलेली आहे. म्हणजे एकतर नेस्तनाबूत करायला निघालेत काही लोक चित्रपट महामंडळाला. 55,000 सभासद असलेली सगळ्यात मोठी संस्था, या संस्थेला हरताळ फासण्याचा काही लोकांनी विडा उचललेला आहे असं मला म्हणावं. आणि अशा परिस्थितीत आता जे मुख्य कार्यालय कोल्हापूर या ठिकाणी आहे, त्या कोल्हापूरमध्ये सगळ्यांच्या काही कारभारांमुळे इथे प्रशासक नेमायची वेळ आलेली आहे. सरकारने प्रशासक नेमलेला, आणि प्रशासकाने आता तुमच्या खर्चांवर बंदी आणलेली आहे. आता या खर्चावर बंदी आणलेली आहे, हरकत नाही, पण आजचा कार्यक्रम होण्यासाठी मी अनेकांना फोन केला, संचालकांना फोन केले किंवा कार्यकर्त्यांना किंवा तिथल्या कामगारांना फोन केले चित्रपट महामंडळातल्या, तर त्यांनी सांगितलं की आपल्याला खर्चाला मंजुरी मिळत नाहीये, खर्च कोण करणार. पण आमच्यासारख्या लोकांकडे जर मागितलं असते पैसे, तर आम्ही सगळ्यांनी मिळून कॉन्ट्रीब्युशन करून निश्चितच हा कार्यक्रम करू शकलो असतो.
पण मी गेली अनेक वर्ष सातत्याने या ठिकाणी येत असतो. ज्याच्या जीवावर सगळ्यांचं पोट भरतं त्यातले किती लोक आले. आज 4 जर टाकी सोडली तर इथे कुणीही फिरकलेलं नाही. शासनाने गोरेगावच्या फिल्म सिटीमध्ये एक कार्यक्रम ठेवला होता आणि त्या फिल्म सिटी तर्फे चित्रपट महामंडळाला निमंत्रण दिलं, पण चित्रपट महामंडळाने ते निमंत्रण कोणत्याही कलाकारांना, तंत्रज्ञांना पाठवलं नाही किंवा आज तिथे कार्यक्रम होणार आहे याची कल्पना सुद्धा कोणाला नव्हती. किती दुर्दैवाची गोष्ट आहे. एका बाजूला हे चाललेलं आहे तर दुसऱ्या बाजूला चित्रपट सृष्टीबरोबर नाट्यसृष्टीमध्ये सुद्धा तसंच घडतंय. आता 2 दिवसापूर्वी लपून छपून नाट्य संमेलन घडलं नागपूरला. तिथे पण काय चाललंय काही कळत नाहीये. जर नाट्य संमेलनाची अवस्था तशी आहे, नाट्य परिषदेची सुद्धा अवस्था तशीच आहे. आता तिथे जे काही व्यवस्थापक आहेत, जगातलं एकमेव असं नाट्यगृह आहे जिथे 2 व्यवस्थापक आहेत थिएटरचे. यशवंत नाट्य मंदिरला 2 व्यवस्थापक आहेत. कोणाच्या हातात नक्की मुख्य कारभार आहे ते कळत नाही. बरं, एक व्यवस्थापक असा आहे जो निर्माता आहे, जो व्यवस्थापक आहे, जो नाटकांचा सूत्रधार आहे, जो मॅनेजमेंट करतो आणि तोच मॅनेजर. ही किती दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि जर तुम्हाला बघायचं असेल तर जर या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर कंटाळा आला किंवा कोणाला जर उन्हामध्ये खूप त्रास होत असेल तर तुम्हाला फ्रीमध्ये AC हॉलमध्ये बसण्यासाठी मुभा आहे. म्हणजे ते व्यवस्थापकाच्या रूम मध्ये जाऊन बिनधास्त बसू शकतात. तिथे सातत्याने गर्दी दिसते. फक्त व्यवस्थापक लोक किंवा त्यांचीच लोक येऊन बसलेली दिसतात. बाकीच्या लोकांना तिथे अलाउड नाही. तिथे थिएटर सुद्धा मिळत नाही. तुमची जर ओळख असेल किंवा तुम्ही खास असाल त्याच लोकांना हल्ली तारखा मिळतात, बाकीच्या लोकांना तारखा मिळत नाही. फार मोठं दुर्दैव चालू आहे. कदाचित उद्या यशवंत नाट्य मंदिर सुद्धा आपल्या हातून जाईल किंवा एखादा निर्माता किंवा तो व्यवस्थापक जर विकत घेईल तर त्याला दुःख वाटायला नको. तर मित्रांनो, वेळ निघून चालली आहे. आज जसं मुंबई हातातनं निघत चालली आहे, आपण मराठी माणसं म्हणतोय, तसं मराठी माणसंच आपली वाताहत करून घेत आहेत आपल्या चित्रपट सृष्टीची आणि नाट्यसृष्टीची. तर माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, जर हा व्हिडिओ बघितल्यानंतर आज जरी जागृती आली की आज काही लोकांना बघायला मिळालं नाही, उद्या बघितलं तरी येऊन कमीत कमी पाया पडा. ज्यांच्यामुळे आपलं पोट भरतंय त्यांची जाणीव ठेवा. पुन्हा एकदा सन्माननीय चित्रमहर्षी दादासाहेब फाळक्यांना मी आदरांजली वाहतो आणि माझे 2 शब्द इथेच थांबवतो. धन्यवाद. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.